थँक्यू. ओके, चला लक्ष द्या. तर माझ्याकडे सर्वांचं 100% लक्ष माझ्याकडे पाहिजे. काल आपण डायमेन्शन्स म्हणजे काय हे पाहिलं होतं, जे एखाद्या एक्झाम्पलवरून खूप चांगल्या तऱ्हेने सांगता येते. हालचाली नको आता. आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढले होते. तर मी परत एकदा सांगतो की एखाद्या क्वांटिटीचं युनिट बनवायचं आहे. ओके, तर समजा क्वांटिटी आहे मोमेंटम. कुठली क्वांटिटी आहे? मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. आणि मोमेंटमचं जर युनिट लिहायचं आहे तर मासचं युनिट असणार के जी, वेलॉसिटीचं युनिट असणार मीटर पर सेकंड. यालाच मी असं पण लिहू शकतो, के जीचा पॉवर 1 आहे, मीटरचा पॉवर 1 आहे आणि सेकंडचा पॉवर -1 आहे. म्हणजे किलोग्रॅम मास, किलोग्रॅम, मीटर आणि सेकंड यांना काही पॉवर दिले असता मोमेंटमचं युनिट बनते. हे जे पॉवर्स आहेत तेच मोमेंटमचे डायमेन्शन्स आहेत. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला पॉवर दिल्यानंतर पाहिजे त्या क्वांटिटीचं युनिट बनते. असे जे पॉवर्स आहेत दे आर कॉल्ड डायमेन्शन्स. सो एका शब्दात डायमेन्शन्स काय आहेत? पॉवर. कोणाला? मेंटल क्वांटिटीच्या युनिटला द्यायचे. कशासाठी? वन साठी. बरोबर आहे. सो द पॉवर विच आर रेस्ट ऑफ फंडामेंटल टू गिवन फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड डायमेन्शन्स ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. ते काय झाले? त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स. ठीक आहे, ही झाली डायमेन्शनची डेफिनेशन. समजलं का? डायमेन्शन्स काय आहेत? पॉवर्स आहेत. कोणाला द्यायचे? फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला द्यायचे. कशासाठी? पाहिजे त्या क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी. ओके, तर अशा तऱ्हेने आपण पॉवर डायमेन्शन्स काढले, डिफाईन केले. आता आपण अगोदरच्याच पेजवर घेऊ. आता आपल्याला हे जे डायमेन्शन्स आहेत वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. आणि काल ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपण काढले ते आज काही आपण परत घेणार आणि पुढच्या क्वांटिटी सरळ सरळ आपण घेऊ. काल आपण वर्क काढलं होतं, वर्कचे डायमेन्शन्स काढले होते. किती नंबर होता? 7. आता तुम्ही लिहायची घाई नका करू, एकदा समजून घ्या, नंतर लिहायला वेळ देऊ आपण. नंतर आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. वर्क नंतर 8 नंबर पॉवरचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. वी हॅव टू ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ पॉवर. पॉवरचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. बघा, डायमेन्शन काढायचे जे टेक्निक आहेत, लक्ष माझ्याकडे, इकडे माझ्याकडे लक्ष. डायमेन्शन्स काढायचे आपले जे टेक्निक आहेत ते वेगळे आहेत. आणि बघा, आपल्याला फक्त फायनल डायमेन्शन्स, लक्ष माझ्याकडे. हो बेटा, आपल्याला फक्त फायनल डायमेन्शन्सची मतलब आहे. ती काढायची मेथड जर तुम्ही बुकमधली वापरतो म्हटलं किंवा जे यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील ती मेथड वापरतो म्हटलं, तुम्हाला तर काहीतरी लर्न करावं लागेल. आपली ही जी मेथड आहे यामध्ये फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुम्हाला काढता येतील, काही लर्न करायची गरज नाही. एक्झाममध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला फायनली डायमेन्शन विचारतील, त्यामुळे ते तुम्ही कसे काढले हे विचारणार नाहीत. हे तुम्हाला 11वीत तुम्ही पेपर लिहाल त्यावेळेस तुम्हाला विचारतील की ते म्हणू शकतात कदाचित इट इज नॉट द करेक्ट वे ऑफ फाइंडिंग कॅल्क्युलेटिंग डायमेन्शन्स. बरोबर आहे, पण आपल्याला अल्टिमेट डायमेन्शन्सची मतलब आहे. आपल्या मेथडनी डायमेन्शन्स काढणं अत्यंत सोपं आहे. बाकी कोणतेही मेथड तुम्ही चेक करा, त्यात कुठले तरी डायमेन्शन पुढे पुढे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. मी तुम्हाला म्हणतो एकही डायमेन्शन लक्षात ठेवू नका, तुम्हाला कोणतेही डायमेन्शन्स काढता येतील, फक्त फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. आणि 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप फॉर्म्युला, दुसरी स्टेप त्या फॉर्म्युल्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं जेणेकरून त्या फॉर्म्युल्यामध्ये येणाऱ्या क्वांटिटीज ह्या त्यांचे युनिट फंडामेंटल युनिटमध्ये लिहिल्या जातील. आणि एकदा फंडामेंटल युनिटमध्ये पाहिजे त्या क्वांटिटीचं युनिट लिहिलं की त्या युनिटवरूनच आपण सहज डायमेन्शन्स काढतो. फायनल डायमेन्शन आपल्याला अगदी करेक्ट आणि काय म्हणू आपण, काही एररमध्ये राहणार नाही, मिस्टेक होणार नाही ना. आता पॉवर कॅल्क्युलेट करायचं काम पडेल. ओके, तर पहा आपल्याला काढायचे आहेत पॉवरचे डायमेन्शन. तर पहिला पॉईंट काय असेल? फॉर्म्युला. कोण सांगेल पॉवरचा फॉर्म्युला? कुठलाही एक लिहिला तरी चालेल डायमेन्शन्स काढण्यासाठी. येस, व्हेरी गुड. वर्क अपॉन टाइम. आता ऐका, इकडे लक्षपूर्ण. तर लिहू नका सध्या, मग तर गडबड होणार, समजणार नाही तुम्हाला. मग पॉवरचे डायमेन्शन्स काय, सॉरी पॉवरचा फॉर्म्युला काय? वर्क अपॉन टाइम. मी बघा आता काय करतो, मी शेवटी आपण युनिट लिहिणार आहोत ना, इथे जर वर्क युनिट लिहितो म्हटलं तर जूल किंवा वर्क लिहिणार, ते नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला त्याचं युनिट लिहायचं इन टर्म्स ऑफ बेसिक युनिट, फंडामेंटल युनिट. म्हणून आपण त्या वर्कलाच काय लिहू शकतो? वर्कला काय लिहू शकता? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन
टाईम. ओके. आणि फोर्सला काय लिहू शकता, मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट ॲज इट इज अपॉन टाईम, बस असं लिहायचं. आता आपल्याला याचं काय लिहिता येणार, युनिट लिहिता येणार. इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट यम काय आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे की फॉर्म्युल्यामधला यम मास. हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष. युनिटमधला यम मीटर. फॉर्म्युल्यामध्ये मास आणि मासचं युनिट काय असणार, के जी. ए काय आहे, ॲक्सलरेशन, त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. एस काय आहे, डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट, युनिटमधला एस सेकंड. मग हा फॉर्म्युला आहे, यामधला एस डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आणि टाईमचं युनिट सेकंड. म्हणून पूर्ण युनिट जर आपण लिहिलं तर काय होणार, हे खाली लिहितो मी. हे पूर्ण युनिट काय होणार, के जी मीटर स्क्वेअर खाली सेकंड क्यूब. बस पटकन यावरून तुम्हाला डायमेन्शन्स लिहिता येतात. कोणाचे डायमेन्शन लिहायचे आहेत, पॉवरचे डायमेन्शन्स ऑफ पॉवर. पूर्ण वर्ड लिहा किंवा जस्ट पी लिहिलं तरी चालेल. मला सांगा किलोग्रॅमचा पॉवर किती आहे, 1 नाही आहे म्हणजे 1 आहे. पण किलो, हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष. किलोग्रॅम म्हणजे मास आणि पॉवर 1. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2. सेकंड म्हणजे टाईम, खाली 3 आहे, वर लिहिला तर -3. सो दीज आर द डायमेन्शन पॉवर. काही चुकायची शक्यता नाही आहे. काय केलं समजलं, एकदा परत सांगतो. पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. वर्कला लिहिलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, टाईम तसाच. फोर्सला लिहिलं मास इंटू ॲक्सलरेशन. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही असं लिहू शकता, सिन्स फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. यस तसाच लिहून टाकला टाईम. आणि थोडं ऑब्झर्व करा आता, ईच अँड एव्हरी क्वांटिटी, युनिट ऑफ ईच अँड एव्हरी क्वांटिटी इन दिस फॉर्म्युला कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ बेस युनिट. मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर. आणि ह्या टाईम खाली आहे, खाली कुठे लिहिलं तरी चालतंय, डिनॉमिनेटरमध्ये सेकंड. काय झालं, के जी मीटर स्क्वेअर आणि सेकंड, आणि सेकंडचा पॉवर 1 म्हणजे सम करतात पॉवरचे, सेकंड क्यूब. बरोबर आहे. डायमेन्शन लिहिताना किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर लिहिला 1. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर लिहिला 2. सेकंड म्हणजे टाईम, पॉवर लिहिला खाली 3 आहे, वर लिहिला -3. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पॉवर. समज पॉवरचे डायमेन्शन झाले, लिहा. आणि त्यानंतरच्या डायमेन्शन्स तुम्हाला काढायचे आहेत. तुमचं जर लिहून झालं हे, तर तुम्हाला इथे डायमेन्शन्स काढायचे आहेत डेन्सिटीचे. हे मी काढून टाकतो. डेन्सिटी म्हणजे अर्थात व्हॉल्यूम डेन्सिटी. आणि तुम्हीच काढा. पहिले काय लिहा, पहिली स्टेप फॉर्म्युला लिहा. नंतर काय लिहा, युनिट. आणि युनिटवरून काय लिहा, डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. डेन्सिटी रोनी दाखवतात, डायमेन्शन्स लिहायचे. काही समजत नसेल तर विचारू शकता तुम्ही. येस, हां व्हेलॉसिटी लिहिलं तरी चालते, पण लिहायची गरज नाही ना. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईमला व्हेलॉसिटी लिहिशील तर मग आपल्याला तर युनिट लिहायचं आहे ना. आणि व्हेलॉसिटी लिहून युनिट लिहिलं तरी शेवटी मीटर पर सेकंदच येणार. खरं डेन्सिटीचा फॉर्म्युला केलं. डेन्सिटी व्हेरी गुड. पहा बरं झालंय. पहा बरं, काही नाही, फटाफट करून टाकलं. काय कन्फ्युजन आहे, डेन्सिटी म्हणजे काय असते, हां बस युनिट लिहून टाकायचं. मग हाईट वगैरे कशाला. झाले का डेन्सिटीचे डायमेन्शन काढून, करा. कोणाचे फटाफट होतात तो आपण. झाले, पॉवर चेक करून घ्या. हां काढले. तुम्ही
मिस्टेक करून राहिल्या. के जी पर व्हॉल्यूमची युनिट काय असते? मीटरचा क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट काय असते? व्हॉल्यूमचं युनिट काले लिहिलं आपण. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. कळलं? व्हेरी गुड. झालं? हां, चल, व्हेरी गुड. सोपा यार. इकडे बघा, एकदम ना तुम्ही लक्ष इकडे द्या. एकदम झालं का? कन्फ्यूज नका हो. इकडे बघा, लक्ष इकडे द्या. कॉम्प्लिकेशन्स कमी करा, वाढवू नका. इकडे बघा, मला सांगा, व्हॉल्यूमचं युनिट तुम्हाला माहिती आहे ना काय असते? लेंथचं युनिट मीटर, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. जे माहिती आहे ते डायरेक्ट वापरा. पण डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. कोणी M/V लिहिलं तरी चालेल. M/V डायरेक्टलीच युनिट लिहिता येते. मासचं युनिट काय असते? केजीन. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. ओके. मीटर म्हणजे लेंथ, खाली 3 वर -3. किलोग्रॅम म्हणजे मास. पॉवर किती आहे? 1. सेकंद आहे का याच्यामध्ये? नाही आहे, सेकंद नाही आहे. ओके. तर काय करणार? टीचा पॉवर 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. समजलं का? कोणाकोणाचे आले एवढे? मॅक्सिमम आले. काही जणांना थोडंसं कन्फ्युजन झालं. आता क्लिअर झालं कन्फ्युजन? समजा काहींनी असे लिहिलं, इकडे बघा, काहींनी असे लिहिलं तरी चालते ना, त्यांनी काही बिघडत नाही. मास आणि व्हॉल्यूम लिहिलं एल क्यूब. मग आता मासचं युनिट काय झालं? परत केजीन. व्हॉल्यूम एल, लेंथचं युनिट मीटर, मीटरचा काय केला? क्यूब. परत तेच मिळते, ते बिघडत नाही. पण जे डायरेक्ट येत असेल ते कशाला मग उलटं करून आणायचं परत तेच? समजलं? हे कशाचे डायमेन्शन झाले? डेन्सिटीचे. आता डायमेन्शन काढा एरियल डेन्सिटीचे. काय? एरियल डेन्सिटी 10 नंबर. कोण सांगेल फॉर्म्युला? एरियल डेन्सिटी लॅम्बडानी दाखवा. यस. मास अपॉन व्हॉल्यूम नाही, व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम डेन्सिटी झाली. एरियल डेन्सिटी मास अपॉन एरिया. लिहा पटापट. तर पहिले लिहायचा फॉर्म्युला. एरियल डेन्सिटी लॅम्बडाने दाखवली. इथे लिहायचं मास अपॉन एरिया. सिम्बॉल लिहिला तरी चालते, नाही लिहिला तरी चालते. फटाफट युनिट काय असेल? मासचं युनिट काय? केजीन. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काढायचे आहेत एरियल डेन्सिटीचे. मीटर म्हणजे लेंथ, खाली 2 आहे, वर लिहिला -2. किलोग्रॅम म्हणजे मास, बरोबर आहे, 1. आणि टाईमचा पॉवर किती घेणार? 0. सो डायमेन्शन्स ऑफ लिनियर डेन्सिटी आर -2 इन लेंथ, 1 इन मास अँड 0 इन टाईम. समजलं? तसेच आता डायमेन्शन काढा 11 नंबर लिनियर डेन्सिटीचे. कोण सांगेल लिनियर डेन्सिटी काय असते? लिनियर डेन्सिटी फॉर्म्युला काय असतो? अरे कोणाकोणाला येतो? मास अपॉन लेंथ. बघा, व्हॉल्यूम डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. इकडे तर पहा माझ्याकडे. एरियल डेन्सिटी मास अपॉन एरिया आणि लिनियर डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. लिनियर डेन्सिटी मास अपॉन लेंथ, एरियल डेन्सिटी मास अपॉन एरिया आणि व्हॉल्यूम डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम डेन्सिटीला फक्त डेन्सिटी पण म्हणतात. ओके. तर फॉर्म्युला लिहा. याला सिग्माने दाखवा. इथे काय लिहिता येणार? मास अपॉन लेंथ. आता डायरेक्टलीच काय लिहिता येते याचं? युनिट सांगा. मासचं युनिट काय असणार? केजी. लेंथचं युनिट काय असणार? मीटर. नंतर काय लिहायचे? डायमेन्शन्स. काय लिहिता येणार? मीटर म्हणजे लेंथ. सांगा पॉवर किती? खाली 1 आहे ना. मीटर म्हणजे लेंथ, खाली 1 आहे, वर लिहिलं तर -1. किलोग्रॅम म्हणजे मास 1. टाईम सेकंद आहे का? नाही, सेकंद नाही तर टाईम नाही. तर पॉवर किती घेतला? 0. समजत आहे? बरं, समजून राहिलं का? ओके. हे काय झालं? लिनियर डेन्सिटी. फटाफट फटाफट जमेल आता. नंतर काढा डायमेन्शन्स ऑफ पॉवर, सॉरी प्रेशर. किती नंबर? किती नंबर? 12. कशाचे डायमेन्शन काढायचे आहेत? प्रेशरचे. कोण काढते बघू आता पटापट.
प्रेशरचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. नंतर 13 पुढची एखादी क्वांटिटी घेऊ आपण. प्रेशरचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. काढले? गडबड केली पहा काय केलं. आणि हे याच खाली हे लिहायला पाहिजे होतं. पण एरियाचं युनिट काय असते? युनिटला स्मॉल लेटरमध्ये लिहितात, कॅपिटल लेटरमध्ये नाही लिहित. व्हेरी गुड, जमलं, बरोबर. प्रेशर हा एचरोजी वापरला तरी चालते, कोणताही फॉर्म्युला वापरला तरी चालते. प्रेशरचा एचरोजी पण फॉर्म्युला असतो, तोही वापरला तरी चालते. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया, तोही चालते. केले थोडं चेक करा. लहान लहान मिस्टेक करून राहिले तुम्ही. हां, गुड. का बरं, किती सोपं आहे, अगदी बरोबर प्रिसाईज केलं तुम्ही. पॉवर चेक करा, पॉवर चेक करा. इकडे केलं कोणी? ओके, गुड. आलं? हां, आलं का? जी म्हणजे ॲक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हां, बरोबर. चला, आणखी जमलं का? पहा बरं किती सोपी गोष्ट होती. पहा मी, बरोबर. गडबड केली, काहीतरी मिस्टेक केली. पहा आता मी बोर्डवर सांगतो तुम्हाला. इकडे पहा, लक्ष द्या, लक्ष इकडे माझ्याकडे.
एकदम सिंपल गोष्ट होती आणि पहिले तर सोप्या गोष्टीला कॉम्प्लिकेटेड नका करू. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, तुम्हाला युनिट लिहिता आलं पाहिजे इन टर्म्स ऑफ बेस युनिट्स. जसं लेंथ असेल तर मीटर, एरिया असेल तर मीटर स्क्वेअर. एरियाला एल स्क्वेअर नका लिहू, एरियाचं युनिट डायरेक्टलीच माहिती आहे ना तुम्हाला, मीटर स्क्वेअर. एल स्क्वेअर लिहिलं तरी काही बिघडत नाही. लक्ष आता माझ्याकडे इकडे भाऊ, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. तर सरळ सरळ युनिट वापरता येईल. बघा आता आपल्याला कशाचे डायमेन्शन काढायचे होते, प्रेशरचे. तर पहिला पॉईंट असतो फॉर्म्युला. लक्ष द्या, पहिला पॉईंट काय आहे, फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला असतो प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता बघा मी काय करतो, तेच होते, एका ओळीतच होते. प्रेशर, फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ॲक्सलरेशन अपॉन एरिया. आता एरियाला एल स्क्वेअर, हो माऊली लक्ष द्या. तर एरियाला उगाच एल स्क्वेअर लिहू नका, इथेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि हे तुम्ही एका ओळी ते लिहिलं असतं तरी चाललं असतं. आता लिहायचं युनिट बघा किती सिंपल आहे. इकडे बघा, काय मिस्टेक करता तेही सांगतो, फक्त तुम्ही केअरफुली ऐका. मला सांगा एम काय आहे, फॉर्म्युल्यामधला एम मासच असतो, तो मीटर नसतो. आणि असं मिक्स नका करू की वरती लिहिलं एम ए, बरोबर आहे, खाली लिहिलं मीटर स्क्वेअर, मग गडबड होऊन जाईल. एरियाचं युनिट लिहून टाकलं, वरती अर्धा फॉर्म्युला लिहिला, खाली युनिट लिहून टाकलं, मग तर गडबडच होते. समजलं ना. एक तर युनिटच राहू द्या, फॉर्म्युला तर फॉर्म्युलाच राहू द्या. इथे बघा किती मोठी मिस्टेक होते. एम ए लिहिलं आणि एरियाचं युनिट लिहून टाकलं मीटर स्क्वेअर, एम कॅन्सल करून टाकाल, सगळी गडबड होऊन जाईल. असं आहे का, नो. आता पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. तर एम काय आहे, मास. बाबू पाहिजे का गोडी. तर एम काय आहे, मास. मास युनिट काय असते, के जी. ए काय आहे, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एकच आहे, त्याचं युनिट असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅपिटल एम नका लिहू. आणि बघा हीच रेषा कंटिन्यू राहू द्या, तुम्ही असं नका लिहू. बघा याला असे लिहिता येते युनिट के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि खाली एरियाचं लिहितात मीटर स्क्वेअर, मग तुम्हाला कन्फ्युजन होते. असं नका लिहू. तुम्ही काय करा, एमचं युनिट लिहिलं, ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड, एरिया खाली आहे ना, एरियाचं युनिट काय असते, मीटरचा स्क्वेअर. आता हा मीटर आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणून युनिट करायला आता के जी अपॉन मी खाली लिहिलं तरी चालेल, ऑब्लिक करून लिहिलं तरी चालेल. सो के जी, सॉरी, तर के जी अपॉन काय होणार, मीटर इंटू सेकंड स्क्वेअर. उलटं सारखं ते चालून जाईल, त्याने काही फरक नाही पडत. आता लिहायचे आहेत प्रेशरचे डायमेन्शन्स. मीटर म्हणजे लेंथ, पहिले लेंथ लिहिली तरी चालते, मासे लिहिलं तर काही फरक नाही पडत. मीटर म्हणजे लेंथ, लेंथ खाली मीटरचा पॉवर 1 आहे, वर लिहिलं तर -1. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. पी म्हणजे प्रेशर, मोमेंटमला पी वापरलं होतं, कन्फ्युजन करू नका. कोणाकोणाचे आले एवढे हँड रेस करा. आणि बाकीच्यांना थोडंसं काहीतरी कन्फ्युजन झालं. आता तर समजलं, परत सांगू का, परत समजलं ना, ओके. आता मी तुम्हाला काही लिस्ट करून देतो, त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला काढायचे आहेत, ठीक आहे. आणि काही काहींचे आपण फॉर्म्युले पण लिहून घेऊ. चला इथपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम. हां, नंतर लिहा, फाइंड dimensions of following quantities. ओके. आणि ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहू आपण. ओके. तर पहिला आहे इम्पल्स. काय, इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू टाईम. फॉर्म्युला काय असतो, तुम्ही फक्त लिहून घ्या, नंतर काढाल. फॉर्म्युला असतो इम्पल्स, जेने दाखवतात फोर्स मल्टिप्लाइड बाय टाईम. डायमेन्शन्स तुम्हाला काढता येतील. सेकंड असतो टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला लिहून घ्या. टॉर्कचा फॉर्म्युला असतो, टॉर्क टॉनी दाखवतात फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स, अर्थात परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स, मग परपेंडिक्युलर असो तरी ते मीटरच आहे, है ना. डिस्टन्स 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 युनिट काय असेल, मीटर. इथे करताना काय लिहिलं, फोर्सला काय लिहिणार, इकडे बघा, इथे लक्ष द्या. इथे
फोर्सला काय लिहिणार MA आणि टी आहेच मॅट लिहायचं. MAT मॅट कोणाचा फॉर्म्युला इम्पल्स फोर्स इन टाइम MA MA ते मॅड असते मॅड हे मॅट आहे. ओके नंतर सर आम्ही मॅटच म्हणतो नाही असू द्या. आता फोर्स इंटू डिस्टन्स डिस्टन्सला तुम्ही डी लिहू शकता. फोर्सला काय लिहिणार MA आणि डिस्टन्स डी. अरे यार काय झालं हे नाही का हे झालं MAT हे झालं MAT. ओके असू द्या गंमत होऊन राहिली आपले. ओके हा काय झाला टॉर्क. काय झाला टॉर्क. थर्ड लिहा स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे तो वापरायचा. आता चौथं लिहायचं हीट कपॅसिटी. पाचवं लिहायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा फॉर्म्युला लिहून देतो मी. आयनी दाखवतात m×r². इथे m आहे मास, r आहे डिस्टन्स. सव आहे मास मोमेंट. मास मोमेंटचा फॉर्म्युला असतो मास इंटू डिस्टन्स. अर्थात तो असतो मास मोमेंट इक्वल टू मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि सेवंथ कोण सांगेल आणखी कुठली क्वांटिटी घेता येईल आपल्याला. नाही ते थोडंसं वेगळं आहे त्यामुळे ते आपण इथे नाही टाकणार. फ्रिक्वेन्सी घेऊ. फ्रिक्वेन्सी आणि फॉर्म्युला काय असतो फ्रिक्वेन्सी इटाने दाखवतात 1/T. टी म्हणजे पिरियड. पिरियॉडिक टाइम. एवढ्यांचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. हे चला इथेच ट्राय करायला सुरुवात करा. ठीक आहे आपण चेक करून घेऊ कोणाकोणाला काढता येतात. आणि मी रेकॉर्डिंग इथे बंद करून टाकतो. ठीक आहे हां.